आणि गणपतीचं वाहन आहे मूषक, म्हणजे उंदीर. मूषक हा संस्कृत शब्द आहे, खूप चांगला. हल्लीचे उंदर धुमाकूळ घालतात, औषध ठेवावं लागतं त्याला पळवण्यासाठी. पण मूषक वाहनी बसून गणपती आणि मयुरावर बसून आपले कार्तिक निघाले. मग आता लवकर कोण पोचणार? अर्थातच कार्तिकेय पोचणार असं सगळ्यांनाच वाटलं, की मयुराचं उंदरापेक्षा तो वरतून उडत जातो. मग आता सुरू झाली प्रदक्षिणा. गोष्ट आहे बरं का, गोष्ट नीट ऐकायची, बोलायचं नाही. आणि निघाले प्रदक्षिणेला. कार्तिकेची प्रदक्षिणा सुरू झाली. पहिली फेरी संपली पृथ्वीची. गणपतीला प्रश्न पडला, दादा तर माझ्यापेक्षा मोठा आहे आणि त्याच्याजवळ मोर आहे, माझ्याकडे तर मूषक आहे, मी कशी पूर्ण करणार? मग त्याने आईवडिलांना नमस्कार केला आणि 3 प्रदक्षिणा आईवडिलाच्या भोवती घातल्या. संपूर्ण पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण झाली. कार्तिकेय येईपर्यंत पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण झालेली होती. म्हणजेच आईवडिलांशिवाय श्रेष्ठ या जगात काहीही नाहीये. की इथून सुरुवात आहे. गणपतींनी सुद्धा दाखवून दिले की तुम्ही पृथ्वी प्रदक्षिणा करा किंवा नका करू, तुम्ही मंदिरात जा किंवा नका जाऊ, पण तुम्ही आईवडिलांची सेवा करा, तर तुम्हाला सर्व काही इथेच मिळेल. इथेच मिळेल, तुम्हाला कुठेही जायची गरज नाहीये. आणि घेऊया शेवटची भैरवी.